लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। जिल्हा परिषद सदस्य अनिल भाऊ देसाई यांची पंचायत समिती प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा। ग्रामसेवक युनियनच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामपंचायत कामगार सेनेचे आंदोलन स्थगित। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचा फरक अदा केला जात नाही, तसेच कर्मचारी भविष्यात निर्वाह निधीची रक्कम 8.33% कर्मचारी हिस्सा जमा केला जात असतो, मात्र ग्रामपंचायतचा हिस्सा 4.16% भरला जात असल्याची बाब गंभीर आहे। यामुळे तालुक्यातील कर्मचाऱ्यांना वार्षिक 6 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचं आज खटाव मान व फलटण तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेने खटाव पंचायत समितीसमोर बेमुदत आंदोलन सुरू केलं होतं। निमसोड जिल्हा परिषद गटाचे सदस्य संदीप मांडवे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करण्याचं ठोस आश्वासन दिलं। त्यानंतर जिल्हा परिषद गटाचे सदस्य अनिल देसाई यांनी आंदोलन ठिकाणी भेट दिली। यावेळी बोलताना ते म्हणाले, आज या ठिकाणी जे आंदोलन केलं जात आहे त्यातील मागण्या या तुमच्या हक्काच्या आहेत, त्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत। जिल्हा परिषद पातळीवर हा विषय घेऊन आपल्यात काही मागण्या असतील याचा आपण स्वतः पाठपुरावा करू। यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर श्री देसाई यांनी गटविकास अधिकारी योगेश कदम यांना संपर्क साधून आंदोलनस्थळी बोलावले। यावेळी ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकारी यांना समक्ष सकारात्मक चर्चा करून आज या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत आंदोलक यांच्या मागण्या मान्य करून लेखी आश्वासन देण्यात आले। तसेच या कर्मचाऱ्यांना प्रत्येक अडचणी आपण सोडवून त्यांना न्याय देणार असल्याचं आश्वासन श्री देसाई यांनी दिले। यावेळी जिल्हाध्यक्ष जे.के. काळे, तालुका अध्यक्ष रामदास वाघचौडे, राजन शिंगाडे, गणपत वाघचौडे, जावेदभाई पठाण, नवनाथ आवळे, प्रशांत सावंत, अमोल काळोखे, विद्या निंबाळकर, राजश्री भोसले, जयश्री भोसले आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। या आंदोलनस्थळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख पदाधिकारी यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला। पंचायत समिती खटाव या ठिकाणी विविध मागण्यासाठी जे आंदोलन केलं, वास्तविक आता देसाई साहेबांनी सांगितलं आंदोलन हे नाहीच झालं पाहिजे होतं, पण साहेब गेले 6 महिने आम्ही प्रशासनाशी संपर्क साधत होतो। आम्हाला हे आंदोलन करताना वाईट वाटतं। गटविकास अधिकारी आपल्या तालुक्याचे आहेत, ग्रामविकास मंत्री आपल्या तालुक्याचे आहेत, आणि एवढी लोक मोठी असताना सुद्धा आम्हाला आंदोलन करायला वाटतं, हे सुद्धा आम्हाला शर्मेची बाब वाटते। पण काही प्रश्न सुटत नसतात, काही प्रश्न आंदोलनाशिवाय समजत नाहीत। म्हणून या आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य सन्माननीय संदीपदादाजी मांडवे, त्याचप्रमाणे मान तालुक्याचा बुलंद आवाज, सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य सन्माननीय अनिल भाऊजी देसाई, त्याचप्रमाणे आमचे संदीपजी जाधव, RPIचे अध्यक्ष संतापे मॅडम, या सर्वांनी इथं येऊन जो आम्हाला पाठिंबा जाहीर व्यक्त केला, त्या सर्वांचं मी जिल्हाध्यक्ष श्री जे.के. काळे सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आजच आमची सातारा जिल्हा परिषदेला जाणार आहे, त्यांना साहेबांना भेटून तुमच्या सगळ्या मागण्या मी त्या ठिकाणी अशा पद्धतीनं आमच्या तालुक्यात, मान तालुका आणि फलटण तालुका या 3 तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या प्रश्नाची आपण प्रभावीपणे दखल घेऊ, त्या मागण्या मान्य कराव्यात। या संदर्भात संध्याकाळी 6 वाजता बरोबर आम्ही वेळ घेतो आणि त्यांची भेट घेऊन आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर त्यांचं बोलणं करून घेतो। संबंधित गटविकास अधिकारी आहेत त्यांना हा प्रश्न सांगतो आणि आपल्याला मी 5 वाजेपर्यंत या संदर्भातचा निर्णय देण्याचं काम करतो। एवढं या कार्यक्रमाला आपल्या सर्वांना या गावगाड्यामध्ये काम करत असताना आपण मगाशी मी तुम्हाला सांगितलं की सर्वात जवळचा माणूस कोण वाटतो माणसाला, तर ग्रामपंचायत कर्मचारी। म्हणजे हा खरं कर्मचारी हा प्रत्येकाला सेवा देण्याचं काम करतो आणि तुम्ही दुर्लक्षित राहणार नाही हा शब्द या। त्यामुळे तुमचे तळ जे आहे ते तुमच्या न्याय हक्काच्या बघण्यासाठी आहे। आणि या संदर्भामध्ये मी तातडीनं आत्ताच COशी डेप्युटी CO जे देसाई आहेत त्यांच्याशी आता लगेच बोलतो। त्यांच्याशी मी आता फोन, त्यांचाच मला मिस कॉल पडते, पण मी आता बसल्यावरती त्यांच्याशी पण बोलतो आणि 2-3 विषय त्यांचं काय म्हणणं आहे आपण बघितलं असेल। ह्या साध्या गोष्टी आहेत आणि खरं तर तुम्हा सगळ्या कर्मचाऱ्यांना एवढ्या छोट्या गोष्टीसाठी, मोठी काही तुमची मागणी पण नाही, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला इथं रस्त्यावर बसायला लागायला नाही पाहिजे होतं, पण जे बसावं लागले हे सुद्धा आमच्या दृष्टीनं सगळे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून घेत असेल तर आमच्या दृष्टीने अत्यंत लाजिरवाणी बाब आहे। तुम्हाला लाज नाही वाटली पाहिजे, आम्हाला लाज वाटली।
तुम्हाला इथं बसावं लागतं. एवढ्या छोट्या गोष्टीसाठी आणि या साध्या साध्या गोष्टी या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं मी तातडीनं शिवंशी आणि डेप्युटी शिवंशी आता बोलतो. जे काही विषय सोडवण्यासारखे असतील ते सोडवण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे मी तुमचा प्रतिनिधित्व प्रयत्न करेन. आणि जर मग शेवटी लक्षात ठेवा, मला माहिती आहे या राज्याचे ग्रामविकास मंत्री आर पाटील होते. माहिती आहे ना, आपण आबा पाटील होतो. आबा पाटील आम्ही ज्यावेळी पाण्याच्या आंदोलनात जायचो तेव्हा आबा आपण यायचे तिथे आणि आबा भाषणात नेहमी म्हणायचे हे शासन सरकारी नेहमी गेंडे एका तडीत असते. त्याला दोन्ही आहे, म्हणजे जसं रडल्याशिवाय आपल्या बाळाला भूक लागली आईला सुद्धा कळत नाही, तसं रडल्याशिवाय आणि रस्त्यावाल्याशिवाय यांना पण कळत नाही की यांचं काय मागणं आहे. आणि सरकार हे नेहमी गेंडेच्या कातडीत असतं. त्यांना समजावून सांगून नाही ऐकलं तर मग गेंडे कातडी कशात पडायला लागते तुम्हाला माहीत आहे. आणि खटाव तालुका हा क्रांतिकारांचा तालुका आहे म्हणून तर बघा ना, अख्ख्या जिल्ह्यात राज्यात कोण बसलं आहे, पहिल्यांदा तुम्ही बसले ना. क्रांतिकारकांचा तालुका आहे हा खटाव तालुका. त्यामुळे खटावमधनं लागलेली क्रांतीची ज्योत अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या तुमच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न संपवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सुरुवात केली, तुम्ही केलेली सुरुवातीने तुमच्या राज्यातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न संपल्याशिवाय राहणार नाहीत. माझं शासनामध्ये, प्रशासनामध्ये, जिल्हा परिषदमध्ये बसलेल्या सगळ्यांना मी BDOशी पण आता बोलतो की तुम्ही सांगितलं BDO लेवलचे काही विषय त्यांनी संपवायला पाहिजेत. खरं तर का संपवले नाहीत, तर जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न संपवण्याच्या दृष्टीनं जे आम्ही कोण बसलो आहे या सगळ्यांनी ह्या आपल्या ग्रामपंचायतीमध्ये तळात काम करणाऱ्या कुठल्याही कर्मचाऱ्याला दुःख होईल असं वागू नये अशी माझी या सगळ्यांना विनंती राहील. तातडीनं अत्यंत छोटा विषय आहे आणि आजच्या आज संध्याकाळपर्यंत सुद्धा या लोकांना बसून दिलं नाही पाहिजे असं त्यांनी करावं. आणि आजच्या आज तुमचा निर्णय करून तुम्हाला आजच्या आज उठवायचं काम त्यांनी केलं पाहिजे या दृष्टीनं मी पण प्रयत्न करतो. पुन्हा एकदा तुम्ही जो निर्णय घेतला आणि तुम्ही जे चांगलं कामासाठी, तुमच्या न्याय मागण्यासाठी तुम्ही जे रस्त्यावर बसलाय यातला मी पाठिंबा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा. बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.